नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलेलं होतं झाड, हे चिकूचं झाड. चिकू किती भरपूर झाडाला लागलेले. तर वादलामध्ये चिकूच लकटला. हे बघा, भरपूर दिवस झाले लकटलेला, वेळच नाही भेटला आम्हाला तोडण्यासाठी. तर हे बघा, आज तोडून घेते त्याला. आणि या आंब्यावर पण लकटलंय ना, बघा आंब्याची खांदाडी पण मोडली गेली. मग तोडून काढते, आहे ना. चला या, मग तुम्ही पण या माझ्या मदतीला. हे बघा चिकू कसे धरलेत. अजून छोटे आहे तरी खारुताई ठेवीतच नाही. चिकूचा फाटा कडक ना, तेव्हा लवकर तुटत नाही. नंतर बोल आई. आता इथे ठेवते. मग उन्हाळ्यामध्ये त्यांना बारीक बारीक करून चुल्ला लावायला होतील की नाही, त्याच्या तोपर्यंत सुकतील ना, झटकन मोडतील मग.
बघा इथं रचून ठेवलीत. एवढा चांगला चिकू मोडला की नाही, चिकू सगळे खारकुंडीने खाऊन टाकलेत. खारुताई रोज येते ना, ती काही ठेवतच नाही. आता इकडे इकडे खाली गेले खांदाडे, कशाला ठेवू, तोडते ती पण. तिच्यावर आहे चिकू. खारुताई भियेल म्हणून तिला पिशवी लावून ठेवली. कशाला ती भीते, तरी पण खाऊनच जाते चिकू. ही खांदाडी तोडली म्हणजे काय, ह्या आळूच्या कांद्यांवर होती ना, मग ती पण काहीतरी पडली की आलूचे कांदे खराब होतील म्हणून तोडून टाकली. हे बघा त्याच्यावर चिकू आहेत, एक दोन काहीतरी आहेत वाटतं. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, अजून कुठे आहे काय, एकच होता. आमच्या घराच्या पाठीमागे छोटासा डोंगर आहे, त्याच्यावरती आम्ही सगळी झाडं लावली. डोक्यावर पाणी आणून झाडं जगवली. पण आता आमच्या नशिबाने नळ आलेत दारामध्ये. हे बघा अजून आहे त्याच्यावर चिकू. हे बघा छोटे छोटे ठेवले खारुताईनी तर भेटतील खायला. हे बघा आहेत, छोटे छोटे आहेत. खारुताई ठेवील तेव्हा म्हणायचं. हे बघा आहे काय, आहे किती आहे, आहे वरती आहे. वरती आडकोची जर पानांचे असते तर दिसत नाहीत ते. त्याच्यावर दडपून ठेवते, पा पा सगळा गल येईल खाली.